कवटीप्राणला मारुतीमाने नावाचं एक पोरगं चांगलंच आता व्हायला लागलं या, असा एक भाऊंचा त्यावेळा बोलबाला झाला आणि भाऊंची ही सुरुवात होती. आणि त्यामुळे भाऊने सुद्धा आश्चर्य केलं आणि माझ्या जवळ बसून मला बोलवून जवळ भाऊने शाबासकीची थाप दिली. हे मला ना गोष्टीसाठी प्रवृत्त करा, डेअरीला सगळं दूध घालू नका. आज तरुण मुलं व्यसनाधीन होत चाललेले आहेत. तुमचा बँक बॅलन्स कोण बघायला येते? माझे आजोबा स्वतः चांगले पैलवान होते आणि त्यांच्यामुळं मला कुस्तीचा छंद लागला. अगदी मी 8-9 वर्षाचा असेन त्यावेळी माझ्या आजोबाने मला कुस्तीसाठी प्रवृत्त केलं. हे आमच्या गावाशेजारी घराशेजारीच कोळ्याची तालीम म्हणून फार जुनी तालीम होती. त्या तालमीत मी जायला लागलो. म्हणजे आमची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असतानासुद्धा आमचे आजोबा कुस्तीसाठी फार आग्रही असायचे. बरे शाळा नाही शिकलास तरी चालेल, पण चांगला तब्येतीनं चांगला राहायला पाहिजेस, असा आमच्या आजोबाचा कायमच ध्यास असायचा. आणि आजोबांच्यामुळं मी ह्या कुस्तीमध्ये मी आज आहे. मग कुस्ती तुम्ही कुस्ती करत असताना मग कॉमेंट्री कसं काय तुम्हाला निर्माण झाली? कॉमेंट्री करायला म्हणजे आमचे गुरुवर्य शंकरराव पुजारी अण्णा हे अतिशय कुस्तीत म्हणजे क्षेत्रात नामवंत पैलवान होते चांगले. आणि त्यांची कॉमेंट्री ऐकण्यासाठी मी प्रत्येक मैदानाला कायम जायचा. कुठं महाराष्ट्रात कुठेही मैदान असो त्या मैदानाला मी कायम जातच. आणि त्यामुळं मला माझ्या मनात एक निर्माण झाली ऊर्जा, कुस्तीसाठी आपणही काहीतरी करावं. परमेश्वरानं मला म्हणजे आवाजाची चांगली देणगी दिलेली आहे. आवाजामध्ये माझ्या भारदस्तपणा आहे आणि कुस्तीवर प्रेम असल्यामुळं मी या कुस्तीसाठी कार्य करू शकलो आतापर्यंत आणि इथून पुढेही कार्य करण्याची माझी उमेद आहे. आणि कुस्तीला माझ्या कवटीप्राणमध्ये तर फार मोठा वारसा लाभलेला आहे. हिंदकेसरी मारुती मानेसारखा मोठा पैलवान की ज्यांचं नाव आज संपूर्ण जगामध्ये आहे, ते आमचं प्रेरणास्थान आहेत. आणि त्यांच्यामुळं मी ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय जोमानं आता मी काम करतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं मला निमंत्रण येतात. हिंदकेसरी मारुती माने यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हिंदकेसरी मारुती माने म्हणजे अतिशय एका खेडेगावात राहून कुस्ती क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता मिळवणारा पैलवान म्हणून आज त्यांचं नाव संपूर्ण जगामध्ये आहे. तर भारताच्या राजधानीमध्ये त्यांच्या नावाचा एक रस्ता आहे. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला येऊन मारुती माने भाऊनी कुस्ती क्षेत्रात फार मोठं काम केलेलं आहे. त्यांच्या कर्तृत्वाला जोड नाही. त्यांच्या कुस्तीबद्दल माहिती आहे का तुम्हाला? त्यांच्या कुस्ती कशा काय माहिती आहे का तुम्हाला? त्यांच्या कुस्त्या सुरुवातीला अगदी इथं 5 किलोमीटरवर संभोळी नावाचं खेडेगाव आहे, तिथंच त्यांची सुरुवात झाली. बापूचे मान आणि शिरपाचे मानही फार मोठे पैलवान होते. तर त्यावेळा भाऊना मिसरूरसुद्धा फुटलेलं नव्हतं. त्यावेळा भाऊ कुस्त्याला गेले ते समडोळीला आणि बापूचे मानांचे भाऊची कुस्ती लागली होती. तर भाऊने बापूच्या मनावरती विजय मिळवला होता. आणि बापूच्या मनावर विजय मिळवल्यानंतर परत शिरपाच्या मनाला मैदानात फिरवायला काढलं. त्यावेळा भाऊ उठून आडवं गेले आणि मी कुस्ती करतो म्हणून त्याने ही केला, पंच कमिटीपुढं आग्रह केला शिरपाच्या मनावर मी लढायला तयार आहे म्हणून. काही लोक तिथले भाऊंच्यावर रागवली. शिरपाच्या मनावर मोठी जोड आहे आणि तू अगदी लहान असताना तू कसं एवढं त्यांच्यावर लढायला तयार व्हायला आहेस.
म्हटल्यावर काय नाही मी करतो कुस्ती म्हणून ठरवली कुस्ती. तर शिरपाच्या मनाला 10-15 मिनटात खाली घेऊन भाऊंचा हुकमे डाव म्हणजे दुहेरीपट काढून खाली धरून आणायचं आणि स्वारी भरून मारायचं, हे भाऊंचा हुकमे डाव होता. तर भाऊंनी शिरपाच्या मनावरती विजय मिळवला आणि तिथूनच भाऊंची खरी सुरुवात झाली. आसपास खेड्यातनं एक बोलबाला झाला की कवटीपिरांना मारुतीमाने नावाचं एक पोरगं चांगलंच आता व्हायला लागलं या, असा एक भाऊंचा त्यावेळा बोलबाला झाला आणि भाऊंची ही सुरुवात होती. हो, त्यावेळेला असं एक वातावरण होतं भाऊंच्या वेळेला की भाऊंची कुस्ती जिकडं असेल तिकडं आमच्या कवटीपिरांमध्ये अशी घराला कुलप पडायची, असं सगळं गाव भाऊंच्या कुस्तीला बघायला जायचा. भाऊंचा म्हणजे सांगलीला भाऊंची जोड वाढत चालली होती. साधारण भाऊंचं वय 20 वर्षाचं असेल. त्यावेळेला सांगलीला बसलिंग करजगी म्हणून चांगले पैलवान होते भोसले यांच्या शाळेला. तर बसलिंग करजगीने भाऊंच्यावर विजय मिळवला होता सांगलीला. त्यानंतर थोड्या दिवसात परत 15 दिवसांनी मैदान ठेकेदाराने घेतलं होतं सांगलीमध्ये. तर भाऊनी परत तयारी करून 15 दिवसात बसलिंग करजगीला चित मारलं होतं बेजोड करून. म्हणजे भाऊने अतिशय ताकदीनं, म्हणजे भाऊ अतिशय स्वभावानं रागीट होते. कुस्तीवर त्यांचं तर फार प्रेम होतं. आधी महिन्याला 2-2 महिन्याला त्यांची जोड वाढत चालली होती. एवढी गतिमानता होती भाऊंची. आणि त्यावेळेला 15 दिवसाला महिन्याला अशी मैदान कुस्त्यांची होत होती. एवढं लोकांचं कुस्तीवर प्रेम होतं. स्वस्ताही होती, दूध दुभतं होतं प्रत्येकाच्या घरामध्ये आणि घरटी एखादा तरी पैलवान असावा असं प्रत्येकांच्या वडिलांना वाटत होते. आणि त्यामुळे तो काळ सुवर्णकाळ होता कुस्तीचा. कॉमेंट्री मी सगळ्या महाराष्ट्रात मला निमंत्रण येतात कॉमेंट्रीसाठी. अगदी सांगली जिल्ह्यात असतो, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, पुणे, मुंबईपर्यंत, इकडे हिंगोली, परभणी, मराठवाड्यात, कोकण भागात, इकडं सगळीकडं असतो मी. इकडं बेळगावपर्यंत सगळीकडं मला निमंत्रण येतात कॉमेंट्रीसाठी. किती असतं मानधन वगैरे काय? मानधन आता स्थानिक लेवलला 5,000-7,000 रुपये असं मानधन असतं आहे. बाहेर गेलं तर 10,000 15,000 रुपये देतात. अगदी सुरुवातीचा म्हणजे ह्या क्षेत्रात मी अगदी सुरुवातीला मी जी कॉमेंट्री करायला लागलो त्यावेळेला पुण्याला चंदननगरला कुस्त्याचं मोठं मैदान होतं आणि भाऊ त्यावेळेला मैदानाला ते येणार होते. मी पुण्याला रेल्वेनं गेलो होतो आणि मैदानच्या दिवशी त्या दिवशी भाऊ थोड्याच वेळात तिथं दाखल झाले आणि भाऊने आश्चर्य केलं की अगदी एवढ्या लहान वयात, म्हणजे वय माझं काय जास्त नव्हतं त्यावेळेला, पण कुस्तीच्या प्रेमापोटी मी तिथं गेलो होतो. कुस्त्यांचं निवेदन करायचं मला एक ध्यास म्हणजे व्यसन लागलं होतं आणि त्यामुळे भाऊने सुद्धा आश्चर्य केलं आणि माझ्या जवळ बसून मला बोलवून जवळ भाऊने शाबासकीची थाप दिली. तर माझ्या मनात एक ऊर्जा निर्माण झाली, त्या कुस्तीसाठी बरंच काहीतरी आपण करायचं. मी अगदी 2000 सालापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. बाळू पडघम, धनाजी पवार, दिलीप सिंग गाडीवाले, असलम काजी, नारायण साळुंके, मौला शेख, अप्पालाल शेख, तेव्हापासून मी कॉमेंट्री करतो आहे. तर दिलीप सिंग गाडीवालेची त्यावेळेला महाराष्ट्रात अगदी फुल हवा होती. दिलीप सिंगला असलम काजीनं बघता बघता असं चितपट केलं होतं. त्यावेळेला दिलीप सिंग अतिशय महाराष्ट्रात नाव झालेला पैलवान होता आणि असलम काजी नव्या दमाचा पैलवान होता. अशा अनेक कुस्त्या आहेत, रोमहर्षक कुस्त्या. पण त्यावेळेचा काळ बघितला आणि आत्ताचा काळ बघितला तर फार तफावत आहे. म्हणजे आज तरुणांचा कुस्तीकडं ओढा कमी आहे. समाजात
व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे. कुस्तीचा किस्सा सांगा जरा एखादा मला तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघलेली कुस्ती. हां, 1 तास 2 तास 3 तासापर्यंत अशी गेलेली एखादी कुस्ती आहे का? एवढा वेळ झालेली कुस्ती जास्तीत जास्त किती वेळापर्यंत चालते कुस्ती? अशी प्रदीर्घ काळ चाललेली कुस्ती. प्रदीर्घ काळ म्हणता. प्रदीर्घ काळ चाललेली कुस्ती माझ्या स्मरणात नारायण साळुंखे आणि गोरख सरक महाराष्ट्र केसरी ही कुस्ती प्रदीर्घ काळ चालली होती. त्यावेळेला ते महाराष्ट्रात नावाजलेले पैलवान होते. कुस्ती तुफानी झाली होती. पैलवान चांगल्या ताकदीचे होते. गोरख सरक उंचीला कमी होता पण अतिशय निर्भीड पैलवान, निधड्या छातीचा. नारायण साळुंखे तेवढ्यात तोडीस तोड होता पण उंचीला जरा जास्त होता, ताकदबाज पैलवान होता. पण अतिशय 1 तास कुस्ती चालली होती तुफानी. खालवर कुस्ती झाली आणि शेवटची कुस्ती बरोबरीनं सोडवली नारायण साळुंखे आणि गोरख सरकची. कुस्ती हा ताकदीचा, बुद्धीचा, बलाचा खेळ आहे. दोन्ही पैलवान समान ताकदीची लागल्यानंतर कुस्ती ही शक्यतो निकाली होत नाही आणि ठेकेदार ती कुस्ती सोडवण्याचा निर्णय घेतात. तुम्ही सोलापूर जिल्ह्यातला आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा कुस्ती क्षेत्रात अग्रेसर आहे. तुमचा पंढरपूर तालुका, मंगळवेढा, माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट इकडं ह्या भागात पैलवान भरपूर आहेत. आज घरटीपूर्व पैलवान आहेत. आज कोल्हापूर कुस्ती पंढरी म्हणून जगात लौकिक आहे कोल्हापूरचा. मग बऱ्याच तालमीतने तुमच्या जिल्ह्यातलेच पैलवान जास्त आहेत. आमचा सांगली जिल्हा एवढा सदन असताना तरुण मुलं कुस्ती क्षेत्रात नाहीत. कुस्ती क्षेत्रात पिछेहाट होत चाललेला आहे सांगली जिल्ह्याची. मग ही कुस्ती क्षेत्रात तरुणांनी यायला पाहिजे. आज पैसे भरपूर मिळतात पैलवानासनी. महाराष्ट्र केसरीच्या जोडीतल्या पैलवानला 1-1 लाख रुपये देतात. तुमच्या जिल्ह्याचा पैलवान आता महाराष्ट्र केसरीच्या जोडीत महेंद्र गायकवाड आहे, मंगळवेढ्याजवळचा शिरशीचा पैलवान. अगदी तिचं संपूर्ण महाराष्ट्रात फुल हवा आहे तिची आज. असं पैलवानाने तरुणांनी कुस्ती क्षेत्रात यायला पाहिजे हे आपला ध्यास आहे. कुस्त्यांची मैदान वारंवार झाली पाहिजेत. त्याशिवाय तरुणांच्या मनात कुस्तीविषयी प्रेम निर्माण होणार नाही, व्यसनाधीनता कमी होणार नाही. यासाठी आम्ही कुस्तीच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जाईल तिथं आम्ही सर्व पब्लिकला आव्हान करतो की मला ना कुस्तीसाठी प्रवृत्त करा. डेअरीला सगळं दूध घालू नका. आज तरुण मुलं व्यसनाधीन होत चाललेले आहेत. तुमचा बँक बॅलन्स कोण बघायला येतं? तर अशा पद्धतीनं कुस्तीची वारंवार मैदानं झाली तर कुस्ती जागणार आहे, कुस्ती वाढणार आहे, व्यसनाधीनता कमी होणार आहे.